तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोरिया हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, सकाळ सकाळी इकडं बस स्टँडकडे आलो तर पाईपलाईन फुटल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी दिसत होतं. आज मला नाशिकला जायचे होते म्हणून ही लाल परी मला मिळाली आणि मधून तर एकदम भारी दिसत होती. त्यानंतर पुढे आलो, इकडं कोटमीच्या घाटातून सगळीकडे आदिवासी जाळणीचा धुराळा दिसत होता. काही वेळाने सावळ घाटाच्या पहिल्या वळणावरती आलो तर पहिल्याच वळणावरती ही लाल परी बंद पडलेली दिसली. त्यानंतर सावळ घाटाच्या तिसऱ्या वळणावरती आलो तर हे वळण जणू कबड्डीचे मैदान वाटत होते. काही तासांनी नाशिकमध्ये आलो तर काल रात्री झालेल्या पावसाचा जोर रस्त्यावरील डबक्यावरून समजत होता. इकडे पुढे आलो तर सगळीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर लावलेले होते, कारण 14 एप्रिल येत आहे. आणि हा गरुड इकडे उडण्याचा प्रयत्न करत होता, पण मटक्याला त्याचे पाय चिपकलेले होते. त्यानंतर इकडं बस स्टँडवरती आलो आणि ज्या बसमध्ये आलो ही ती बस जी पुण्याला चालली होती. आणि इकडे तर हे बस स्टँड किती सुंदर आणि स्वच्छ दिसत होतं. त्यानंतर तेथून मी आपल्या कामाच्या ठिकाणी निघालो. फायनली लोकमतच्या ऑफिसला पोहोचलो. दररोज जो पेपर मी वाचतो त्या पेपरच्या आज मी ऑफिसला आलेलो होतो. त्यानंतर या मार्गाने पुढे मी ऑफिसमध्ये आलो. आल्यानंतर या बॉक्समध्ये माझं पत्र मी टाकून दिलं. त्यानंतर सरांकडून त्यासंबंधी व्यवस्थित माहिती घेतली. तुम्हाला भेट द्यायची असेल लोकमतला तर या पत्त्यावर जाऊन भेट देऊ शकता. माझं काम झाल्यानंतर लगेच मी CBSला आलो तर पहिल्यासारखी गर्दी CBSला नव्हती. फिरून फिरून खूप भूक लागलेली होती म्हणून तेथील हॉटेलमध्ये सँडविच घेतला आणि सँडविचवरती ताव मारला. आपल्या बसेस अजून तरी CBSला लागत नाही म्हणून रिक्षा पकडली आणि निमाणी बस स्टँडकडे निघालो. इकडं निमाणी बस स्टँडमध्ये आलो तर सगळीकडे चिखलच दिसत होतं. तेवढ्यात बस पण लागलेली होती. त्यानंतर थोड्याच वेळात बस पेठकडे निघाली.